लीडर बोर्डमध्ये इथे बेस्ट बॅट्समनसाठी रेसमध्ये आहे अजय कुंदेन आणि कृष्णा बोगा. दोघांमध्ये फक्त 4 रनचा डिफरन्स आहे. कृष्णा बोगा 128 धावा झाल्यात त्याच्या आणि अजय कुंदेनच्या 124 धावा झाल्यात. बॉलिंगमध्ये विकी बोज्जा 3 इनिंगमध्ये त्याने 6 विकेट घेतल्यात पद्मशाली स्पार्टन संघाचा. आणि रोहित गुर्रम पद्मशाली वॉरियर संघाचा, त्याला सुद्धा 6 विकेट मिळाल्यात. तसेच मनोज एनगुल यालाही 6 विकेट मिळाल्यात. पहिला चेंडू सेमीफायनल मॅचचा ऑफसाईडच्या दिशेने मारला हा चेंडू. सुंदर अशी फिल्डिंग, रोशन याने हा चेंडू अडवला. एकच धाव या चेंडूवर. बॉलिंगची सुरुवात केली अथर्व बेत याने. बॅटिंग टीमकडून ओपनिंगला आलेत साई प्रसाद आणि अजय कुंदेन. साई प्रसादने पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली. पहिली ओव्हर आहे ही. पहिल्या ओव्हरमध्ये 3 फिल्डर राहतील डीपला. मोठा फटका आणि डीप मिड विकेटच्या दिशेने हा षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार मारला इथे अजय कुंदेन याने डीप मिड विकेटच्या दिशेने. या षटकारानंतर अजय कुंदेन आलाय हायेस्ट रन स्कोरर मध्ये पहिल्या नंबरला. पुढचा चेंडू घेऊन येतोय अथर्व बेत बॅट्समन अजयसाठी. डॉट बॉल. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता बॅट्समन कडून. डॉट बॉल मिळाला इथे. पुढचा चेंडू पुन्हा मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव या चेंडूवर. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन बॅटिंग मध्ये इथे दिसतंय, त्यामुळे थोडे फिल्डिंग मध्ये चेंजेस. स्लोअर बॉल टाकला होता इथे. मिडॉनच्या फिल्डरने चेंडू अडवलाय. एकच धाव या चेंडूवर. मॅच लवकर संपवायची आहे. ह्याच्यानंतर फायनल मॅच खेळायची आहे परत आपल्याला. पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारला हा चेंडू. पळून धावा काढतायत फलंदाज. एकच धाव. 1 ओव्हर 10 धावा झाल्यात. पॉवर प्लेची पहिली ओव्हर संपलेली आहे. 10 धावा मिळाल्यात या ओव्हरमध्ये. पुढची ओव्हर घेऊन येत आहे जगदीश चिप्पा. पुढची ओव्हर घेऊन येतोय जगदीश चिप्पा.
जगदीश चिप्पाच्या पहिल्याच चेंडूवर बॉल मारलाय शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू मिळालाय चौकार मिळाला इथे चेंडू गेलाय सीमारेषे पार चौकार पुढचा चेंडू मोठा फटका आणि षटकार डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा षटकार मिळालाय पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर षटकार एक ओव्हर 2 चेंडू 20 धावा झाल्यात पद्मशाली स्पार्टन संघाच्या मोठा फटका आणि पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने हा षटकार सलग 2 चेंडू 2 षटकार सव्वीस धावा झाल्यात विकेट न गमावता पद्मशाली स्पार्टन संघाच्या टॉपिच उडाला होता इथे फाईन लेगच्या दिशेने गेला हा चेंडू फिल्डर बॉलच्या मागे 1-2 धावा मिळाल्या त्या चेंडूवर पुढचा चेंडू घेऊन येतो जगदीश बॅट्समन अजयसाठी अजयचा मोठा फटका लॉंग ऑन मिड ऑफच्या डोक्यावरून आणि बॉल इथे अडवण्यात आलाय 2 धावा घेतल्यात पळून सुंदर फिल्डिंग केतन कडून कर्णधार केतन याने संघासाठी 2 धावा वाचवल्यात अजून एक चेंडू शिल्लक 30 धावा झाल्यात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न टॉपेज उडालाय फाईन लेगच्या दिशेने गेलाय चेंडू 2 धावा काढल्यात पळून 2 ओव्हर 32 धावा झाल्यात विकेट न गमावता पद्मशाली स्पार्टन संघाच्या या ओव्हरमध्ये 22 धावा मिळाल्यात दोन ओव्हर 32 धावा झाल्यात विकेट न गमावता पद्मशाली स्पार्टन संघाच्या बॉलिंगला येते रोशन येनगुल बॉलिंगला येते रोशन येनगुल फिल्डिंग मध्ये थोडे चेंजेस चालू आहेत तिथे पुढचा चेंडू फर्स्ट पुढचा चेंडू लेग साइडला मारला चेंडू फिल्डर तैनात फिल्डर अथर्व याने फिल्डिंग केली संघासाठी 2 धावा वाचवल्यात पुढचा चेंडू घेऊन येतो रोशन वाईड चेंडू
ऑफसाईडचा वाईड चेंडू हा. 35 धावा झाल्यात पद्मशाली स्पार्टन संघाच्या 2 ओव्हर 1 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा वाईड चेंडू, सलग 2 वाईड. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅट्समन कडून. डॉट बॉल मिळाला इथे. दोन ओव्हर 2 चेंडू 36 धावा. पद्मशाली प्रीमियर लीग सीझन 1 त्याची पहिली सेमीफायनल मॅच चालू इथे. चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर तैनात. चौकार मिळाला इथे. चौकार मिळालाय. 2 ओव्हर 3 चेंडू 40 धावा झाल्यात पद्मशाली स्पार्टन संघाच्या. या वर्षीची ही पहिली सेमीफायनल, स्पार्टन वर्सेस ड्रॅगन्स. टॉपेज उडाला होता इथे. एक धाव घेण्यात आली. कीपरने कॅचसाठी ट्राय केला, बॉलपर्यंत ते पोचू नाही शकलं. एक धाव मिळाली या चेंडूवर. दोन ओव्हर 4 चेंडू 41 धावा. फिल्डिंगमध्ये चेंजेस चालू आहेत. बॉल घेऊन येते रोशन. फुलर लेन चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला चेंडू. 2 धावा मिळाल्यात. थोडीशी मिसफील्ड झाली फिल्डरकडून, त्याचा फायदा घेतला बॅट्समनने. 1 धाव एक्स्ट्रा मिळाली. 43 धावा झाल्यात विकेट न गमावता. मोठा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. षटकार. डीप मिड विकेटच्या दिशेने हा षटकार मारलाय अजय कुंदनेने. 49 धावा झाल्या 3 ओव्हरमध्ये. 49 धावा. या ओव्हरमध्ये 17 धावा मिळाल्या पद्मशाली स्पार्टन संघाला. पुढची ओव्हर घेऊन येते तुळशीदास बंडी. तुळशीदास बंडी पुढची ओव्हर घेऊन येत आहेत. योगेश नाही, तुळशीदास. योगेश बंडी आले. तुळशीदास. अरे योगेश बंडी आले रे. का बॉलिंगला आलाय तुळशीदास बंडी. तुळशीदासच सांगतोय तर कुठे योगेश आहे. तुळशीदास बंडी यांच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळाले. तीन ओव्हर 1 चेंडू 50 धावा कंप्लीट झाल्यात. स्पार्टन संघाच्या 50 धावा कंप्लीट 3 ओव्हर 1 चेंडू मध्येच. 50 कंप्लीट. फिल्डिंग मध्ये चेंजेस. नो बॉल देण्यात आलाय. फ्री हिट.
फ्री हिट आहे अजयसाठी. लेग साईडला मारलाय चेंडू. फिल्डर तैनात. फिल्डर रोशन. हा चेंडू फील्ड करूस तर 2 धावा मिळाल्या तिथे बॅट्समनला. फ्री हिटच्या चेंडूवर 2 धावा मिळाल्यात. 3 ओव्हर 2 चेंडू 53 धावा झाल्यात. एक धाव मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा मिळाल्यात. मिड ऑफच्या फिल्डरकडून मिसफिल्ड, त्यामुळे 2 धावा मिळाल्यात. तीन ओव्हर 3 चेंडू 55 धावा झाल्यात. रिव्हर्स स्वीपचा हा फटका आणि षटकार. षटकार मिळालाय बॅट्समन अजय कुंदेनेला. 3 ओव्हर 4 चेंडू 61 धावा झाल्यात. विकेट न गमावता. अजय कुंदेन 48 धावांवर खेळतोय. 16 चेंडूमध्ये 48 धावा केल्यात त्याने. 5 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने. संघाची धावसंख्या झाली 61. पॉईंटच्या दिशेने मारला हा चेंडू. 1 धाव. तीन ओव्हर 5 चेंडू 62 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. हा चेंडू मारलाय गॅपमध्ये आणि चौकार. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चौकार मिळालाय. 66 धावा झाल्या. 4 ओव्हर 66. अजून 4 ओव्हर शिल्लक आहेत. पाहूया किती धावा जमवतात पनवेशाली स्पार्टन संघ. अजय कुंदेन 49 धावा करून खेळतोय. 17 चेंडूत 49 धावा केल्यात त्याने. 5 षटकार 1 चौकार. स्कोर झालाय 66 पद्मशाली स्पार्टन संघाचा. 4 ओव्हर 66 विकेट न गमावता. अजून 4 ओव्हर शिल्लक. अजय कुंदेन 49. 17 चेंडूत. साई प्रसाद गुर्रम 14. 8 चेंडूत. गोलंदाज आलाय योगेश बंडी. स्ट्राइकवर आहे अजय कुंदेन. शॉर्ट बॉल होता हा. थर्डमॅनच्या दिशेने मारलाय हा चेंडू. 1 धाव घेतली. 50 धावा कंप्लीट. अजय कुंदेन 50 धावा कंप्लीट झाल्यात 18 चेंडूमध्ये. 5 षटकार 1 चौकार.
पुढचा चेंडू घेऊन येतो योगेश. फुलटॉस चेंडू स्ट्रेट मारला हा चेंडू. लॉंग ऑनच्या दिशेने मारला हा चेंडू. चौकार मिळालाय. टॉप एज उडाला इथे. भास्कर आहेत बॉलच्या खाली आणि कॅच ड्रॉप. एक धाव मिळाली या चेंडूवर. बहात्तर धावा झालेत. वाईड चेंडू. 73 धावा झाल्यात 4 ओव्हर 3 चेंडूमध्ये. फुलर लेन चेंडू होता. ऑफ साईडला मारला हा चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकच धाव या चेंडूवर. पुढचा चेंडू घेऊन येतो योगेश. बॅट्समन साई प्रसाद साठी. सुंदर असा चेंडू. फुलर लेन चेंडू चकवले बॅट्समनला. डॉट बॉल. चौऱ्याहत्तर धावा झाल्यात 0 विकेट गमावून पद्मशाली स्पार्टन संघाच्या. वाईड चेंडू. आणि कॅच आउट झाला इथे. बॅट्समन साई प्रसाद लॉंग ऑफ कडे झेल देऊन बाद झालाय तो. ओव्हर समाप्त. 75 धावांवर पहिली विकेट मिळाली इथे पद्मशाली ड्रॅगन संघाला. 5 ओव्हर समाप्त. धावा झाल्यात 75. 1 विकेट गमावून पद्मशाली स्पार्टन संघाच्या. ड्रिंक्स ब्रेक आहे इथे. यानंतरची ओव्हर असेल पॉवर प्लेची ओव्हर. बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर असेल ती. अंपायरसाठी ड्रिंक्स द्यायचे. येणारी ओव्हर ही बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर असेल. सेमीफायनल 1. सेमीफायनल 1 मध्ये टॉस जिंकला पद्मशाली ड्रॅगन संघाने. फिल्डिंगचा निर्णय घेतला. सुरुवातीला फलंदाजी करताना पद्मशाली स्पार्टन संघाने 75 धावा केल्या 1 विकेट गमावून. 5 ओव्हरमध्ये 75.
येणारी ओव्हर ही बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर आहे. बॉलिंग घेऊन येतोय अथर्व बेत. नवीन बॅट्समन आले विकी बोज्जा. बॉलिंगला आलाय अथर्व बेत. स्ट्राईकवर आहे अजय कुंदेन. पहिला चेंडू विकेट मिळाले. पॉवर प्लेच्या बॅटिंग पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूवर जे विकेट मिळाले. ड्रिंक्स ब्रेक नंतर ही विकेट मिळाले पद्मशाली ड्रॅगन संघाला. 5 ओव्हर 1 चेंडू 75 धावा झाला. 2 विकेट पडल्या तिथे पद्मशाली स्पार्टन संघाच्या. सुंदर अशी खेळी केली आहे अजय कुंदेने. 51 धावा केल्यात संघासाठी. 20 चेंडू 51 धावा. नवीन बॅट्समन अभय भैरी. अजय कुंदेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 51 धावा केल्या त्याने. 20 चेंडूत 5 षटकार 1 चौकाराच्या मदतीने. पुढचा चेंडू घेऊन येते अथर्व बेत. बॅट्समन अभयसाठी. अजून 17 चेंडू शिल्लक या इनिंग्सचे. सुंदर असा प्रयत्न केला होता किपरने कॅचसाठी. हा चेंडू बॅटची एज घेऊन गेलाय चौकारासाठी थर्डमॅनच्या दिशेने. सलग 2 चेंडूवर 2 कॅच झाले असते किपरकडे. या चेंडूवर चौकार मिळालाय. पुढचा चेंडू घेऊन येते अथर्व. बॅट्समन अभयसाठी. थोड्या वेळासाठी हवेत होता हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकच धाव या चेंडूवर. पुढचा चेंडू घेऊन येतोय अथर्व बेत. बॅट्समन विकी बोज्जा याला. फिल्डिंग मध्ये चेंजेस. लेफ्ट हँडेड बॅट्समन. पायावर बसला हा चेंडू आणि रनआउटचा प्रयत्न. 1 धाव मिळाली या चेंडूवर. एक धाव मिळाली या चेंडूवर. पुढचा चेंडू आणि झेलबाद. अभय भैरी झेलबाद होऊन परतत आहे. तिसरी विकेट पडली पद्मशाली स्पार्टन संघाची. 81 धावामध्ये ही तिसरी विकेट मिळाली. सँडी सँडी सनी का संदीप ना. आहे का नाव काय. सनी सनी आहे का संदीप आहे. सनी आहे ना. सनी. कॅच घेतला सनीने.
थर्ड मॅनच्या दिशेने बॅटिंगला आलाय मनोज येनगुल. फुल्लर लेन चेंडू होता हा, थोडक्यात वाचलाय बॅट्समन. एक धाव मिळाली या चेंडूवर. सुंदर अशी ओव्हर टाकले अथर्व बेत याने. 7 धावा दिल्या या ओव्हरमध्ये आणि 2 विकेट काढल्यात. बॅटिंग पॉवर प्लेची ही ओव्हर होती. धावा झाल्यात 82 6 ओव्हर्समध्ये. 3 विकेट गमावून पद्मशाली स्पार्टन संघाच्या धावा झाल्या त्या. पुढच्या ओव्हर घेऊन येतोय जगदीश. पुढच्या ओव्हर घेऊन येतोय जगदीश चिप्पा. बॅटिंगसाठी स्ट्राईकवर आहे विकी पोचा. बॅटिंगसाठी स्ट्राईकवर आहे मनोज येनगुल, राईट हँडेड बॅट्समन. पुढचा चेंडू, मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने, षटकार. जगदीश चिप्पा याच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय मनोज येनगुल याने. 88 धावा झाल्यात. 6 ओव्हर 1 चेंडू झालाय. 88 धावा झाल्यात 3 विकेट गमावून. लवकर मॅच संपवायचे, टाइम मध्ये मॅच संपवायचे. मोठा फटका, हवेत चेंडू. 1 धाव मिळाली या चेंडूवर. फिल्डिंगमध्ये चेंजेस चालू देते पद्मशाली ड्रॅगन संघाकडून. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, त्यामुळे फिल्डिंगमध्ये चेंजेस. एकोणनव्वद धावा झाल्यात. डॉट बॉल. 6 ओव्हर 3 चेंडू झालेत आणि 89 धावा झाल्यात 3 विकेट गमावून. लेग साइडला मारला हा चेंडू. फिल्डर अथर्व बेत तैनात. 2 धावा या चेंडूवर. पुढच्या वर्षीच्या लीगसाठी ज्या प्लेयर्सना नावे द्यायची आहेत त्यांनी आपली नावे, कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे पॅव्हिलियन जवळ जे डेस्क लावलेले आहे तिथे द्यायचे आहेत. रजिस्ट्रेशन चालू आहे पुढच्या वर्षीच्या लीगसाठी. चौकार मारला इथे फाईन लेगच्या दिशेने. पंच्याण्णव धावा झाल्यात 3 विकेट गमावून. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. सहा ओव्हर 5 चेंडू झालेत, 95 धावा झाल्यात 3 विकेट गमावून. पुन्हा एकदा मोठा फटका आणि चौकार. 99 धावा झाल्यात. 7 ओव्हर कंप्लीट. विकी पोजा याने सलग 2 चौकार मारलेत या ओव्हरच्या समाप्तीला. 7 ओव्हर 99 धावा 3 विकेट गमावून झाल्यात पद्मशाली स्पार्टन संघाच्या. शेवटची ओव्हर टाकतोय रोशन.
पुढची ओव्हर घेऊन येतोय रोशन. ही शेवटची ओव्हर आहे या इनिंगची. फुलर लेन चेंडू, सुंदर असा चेंडू बीट केलाय बॅट्समॅनला. अजून शेवटचे 5 चेंडू शिल्लक. रोशन पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवर बॉल उडालाय हवेत. कॅचसाठी प्रयत्न केला होता रोशनने. 1 धाव मिळाली या चेंडूवर. चेंडू शिल्लक 4. धावा झाल्यात 100 धावा कंप्लीट. पद्मशाली स्पार्टन संघाच्या 100 धावा झाल्यात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया अजून किती धावा जमवतोय पद्मशाली स्पार्टन संघ. फिल्डिंग मध्ये चेंजेस. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आला खेळायला. हा कीपरच्या डोक्यावरून गेला चेंडू एज लागून चौकाराच्या दिशेने. चौकार मिळाला इथे विकी बोजायला. विकी बोजाच्या बॅटमधून हा सलग 3रा चौकार. मागच्या ओव्हरला त्याने 2 चौकार मारले होते सलग. हा 3रा चौकार. फुलर लेन चेंडू. 1 धाव मिळाली या चेंडूवर. नरेंद्र मेडिकल याचे ओनर श्री सुशील येमूल यांचे इथे स्वागत पद्मशाली क्रीडा समितीच्या तर्फे. पुढचा चेंडू घेऊन येते रोशन. बॅट्समन मनोजला. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा. 105 धावा झाल्यात 3 विकेट गमावून पद्मशाली स्पार्टन संघाच्या. शेवटच्या चेंडूवर चेंडू हा हवेत लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा घेतल्यात. ओव्हर समाप्त. 8 ओव्हर समाप्त. 107 धावा झाल्यात 3 विकेट गमावून पद्मशाली स्पार्टन संघाच्या. जिंकण्यासाठी पद्मशाली ड्रॅगन संघाला आव्हान आहे 108 धावांचं. जिंकण्यासाठी पद्मशाली ड्रॅगन संघाला आव्हान आहे 108 धावांचं. ही मॅच जो जिंकेल तो पोहोचेल फायनलला. फायनलला त्यांची लढत होईल पद्मशाली वॉरियर संघाबरोबर. पद्मशाली स्पार्टन संघाने फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. आपल्याला फायनल मॅच खेळायची यानंतर.
पद्मशाली स्पार्टन संघाला विनंती, त्यांनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे लगेच. फायनलिस्ट टीम, जी पहिली फायनलिस्ट टीम आहे वॉरियर संघ, त्यांनी ग्राउंडमध्ये जमा व्हायचा आहे. या मॅच नंतर 15 मिनिटांनी लगेच मॅच चालू होणार आहे, फायनल मॅच. त्यामुळे फायनल मॅचची पहिली टीम आहे वॉरियर, त्यांनी ग्राउंडमध्ये उपस्थित राहायचं आहे. पद्मशाली स्पार्टन संघ फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. पद्मशाली ड्रॅगन संघाचे बॅट्समन ऑलरेडी मैदानात आलेले आहेत. रोशन येनगुल आणि योगेश बंडी. स्ट्राइक घेतोय रोशन येनगुल. फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच स्पार्टन संघाने. मॅच चालू करायची लवकर. बॉलिंगला येतोय सुरुवातीला बॅट्समन स्ट्राइकवर रोशन. पहिला चेंडू बॅट्समन बीट अपील करण्यात आले इथे. अरे रोशन सांगितलं की राव, रोशन दुसरा योगेश. स्ट्राइकला रोशन होता, आता नॉन स्ट्राइकरला योगेश होता. आता योगेश आला स्ट्राइकवर. एक धाव मिळाली या चेंडूवर. स्ट्राइकवर आला योगेश बंडी. मोठा फटका आणि षटकार. योगेश बंडी ह्याच्याकडून सुरुवात षटकाराने. सात धावा झाल्या 3 चेंडूत. पुढचा चेंडू स्लोअर बॉल बीट केलं बॅट्समनला.
डॉट बॉल. वाचला इथे बॅट्समन, विकेट पडली असती. डॉट बॉल. पुढचा चेंडू घेऊन येतोय रोहन आणि हा झेलबाद झालेला आहे. अजयने कॅच घेतलेला आहे योगेशचा. अशा प्रकारे 7 रनावर पहिली विकेट. पुढचा बॅट्समन अथर्व. एक ओव्हर 7 रन. पद्मशाली ड्रॅगन्सचे 1 ओव्हर 7 रन झालेले आहेत आणि 1 विकेट. पुढचा बॅट्समन आलेला अथर्व आणि बॉलर मनोज. अशा प्रकारे एक सुंदर षटकार मारलेला आहे रोशनने. फायनल मॅच, ही मॅच झाल्यानंतर 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर फायनल मॅच होईल. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू मनोज घेऊन येतोय रोशनला आणि अशा प्रकारे सुंदर असा उंच हवेत मारलेला आहे. कॅच ड्रॉप झालेला आहे. अतिशय महत्वाच्या प्लेअरचा कॅच ड्रॉप झालेला आहे अभयकडून आणि 2 धावा. दुसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू बीट झालेला आहे बॉल. पुढच्या वर्षासाठी ज्या समाज बांधवांना नाव नोंदणी करायची आहे त्यांनी स्टेज जवळ येऊन नाव नोंदणी करू शकता. आणि हा सुंदर असा शॉट मारलेला आहे ऑफ साइडला रोशन कडून. 1 धाव. पुणे शहर पद्मशाली क्रीडा समितीतर्फे 15 धावा, 1 विकेट. 16 धावा. पुढचा बॅट्समन अथर्व आहे स्ट्राईकला. मनोज पुढचा चेंडू घेऊन येतोय अथर्वसाठी. लेग साइडला ऑन साइडला एक शॉट मारलेला आहे त्यांनी. 1 धाव. पुणे शहर पद्मशाली क्रीडा समितीतर्फे पुढच्या वर्षासाठी नाव नोंदणी चालू आहे. ज्यांना नाव नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी स्टेजच्या जवळ येऊन संपर्क साधून नाव नोंदणी करायची आहे. आणि हा उंच शॉट मारलेला आहे आणि कॅच साईने यांचा कॅच घेतलेला आहे रोशनचा. अतिशय महत्वाचा बॅट्समन होता त्यांच्यासाठी. ऑन साइडला सुंदर असा झेल घेतलेला आहे त्यांनी.
2 ओव्हर 17 रन आणि 2 विकेट्स पद्मशाली ड्रॅगन्स. ग्राउंड मध्ये नको जाऊ. पुढील बॅट्समन रोहन दोनतुल. आणि बॉलर असेल ऋषिकेश बासा. पुढचा बॉलर आहे ऋषिकेश. अथर्वला बॉलिंग टाकतोय. ऑफ साइडला बीड झालेला आहे बॉल. मारलेला आहे ऑन साइडला आणि हा चौकार ऋषिकेशला. पुढील चेंडू ऋषिकेश घेऊन येतोय अथर्वसाठी. ऑन साइडला शॉट मारलेला आहे त्यांनी. 1 धाव. मिसफिल्ड थोडीशी पण धाव घेता आलेली नाहीये. स्ट्राईकवर असेल रोहन. 22 धावा 2 विकेट्स 2 ओव्हर 3 बॉल. ऋषिकेश पुढचा चेंडू घेऊन येतोय रोहन साठी. आणि असा सुंदर असा षटकार मारलेला आहे रोहनने ऑन साइडला लेग साइडला. षटकार सुंदर असा षटकार. पुढचा चेंडू रोहन ऑन स्ट्राइक. बीट झालेला आहे बॉल. या ओव्हरला 5 बॉल मध्ये 11 रन्स आलेले आहेत. पुढचा चेंडू ऋषिकेश टू रोहन. कट लागलेला आहे बॅटला आणि धाव नाही घेता आली. 3 ओव्हर 28 रन 2 विकेट्स पद्मशाली ड्रॅगन्स. ऐंशी रनांची गरज अजून. 30 बॉल मध्ये 5 ओव्हर 80 रनांची गरज पद्मशाली ड्रॅगन्सला जिंकण्यासाठी. पुढील बॉलर स्टार बॉलर विकी बोज्जा. अथर्व ऑन स्ट्राइक. सुंदर असा शॉट मारलेला लेग साइडला आणि छान अशी फिल्डिंग झालेली आहे. 2 रन मिळालेले आहेत त्यांना या बॉलवर. पुढचा चेंडू विकी बोज्जा टू अथर्व. सुंदर असा ऑन लेग साइडला शॉट मारलेला आहे आणि
फिल्डिंग फिल्डिंग छान अशी सुंदर अशी फिल्डिंग झालेली आहे तिकडं. 2 रन पुन्हा एकदा. पुढील चेंडू. सुंदर असा शॉट टाकलेला आहे त्यांनी समोर. 1 रन मिळालेला या धावा. पुढचा चेंडू विकी बोजा. सुंदर असा शॉट रोहन कडून. कॅचची अपील आणि अजयने सुंदर असा कॅच घेतलेला आहे 6 ला. याप्रमाणे रोहनची विकेट गेलेली आहे. रोहननी 6 रन केलेल्या 3 बॉल्स मध्ये 4 बॉल्स. अथर्व 11 रन. नेक्स्ट बॅट्समन आहे केतन. सर्व बांधवांना आणि क्रिकेट प्रेमींना विनंती आहे की त्यांनी जर त्यांच्या गाड्या इतरत्र लावल्या असतील तर त्या पार्किंग मध्ये व्यवस्थित लावून घ्यावेत. सर्व क्रिकेट प्रेमींना एक विनंती आहे, जर त्यांनी गाड्या इतरत्र कुठे लावल्या असतील तर त्यांनी व्यवस्थित पार्किंग मध्ये लावून घ्यायची आहे. स्टार बॉलर विकीला पुन्हा एकदा 1 विकेट. पुढील बॅट्समन केतन मनचे. विकी बोज्जा टू केतन मनचे. सुंदर असा ऑफ साइडला शॉट मारलेला आहे. एक धाव. 3 ओव्हर 5 बॉल 34 रन आणि 3 विकेट्स. पद्मशाली ड्रॅगन्स. सुंदर असा प्लेस. 1 धाव. चार ओव्हर मध्ये 35 धावा 3 विकेट्स आणि पुढील ओव्हर ही पॉवर प्ले असेल. बॅटिंग पॉवर प्ले. 73 रन्स करायचे आहेत 24 बॉल्स मध्ये. चार ओव्हर 73 धावा करायचे आहेत पद्मशाली ड्रॅगन्स यांना. 4 ओव्हर 35 रन 3 विकेट्स. पुढील बॉल. सुंदर असा लेग साइडला शॉट मारलेला आहे आणि अथर्वने 2 धावा. डीजे बॉलिंग करतोय अथर्वला. अजून एक शॉट उंचावलाय त्याने अथर्वने आणि सुंदर असा कॅच घेतलेला आहे ऋषिकेश याने. कॅप्टन ऋषिकेश. सुंदर कॅच. अथर्व 14 रन करून आउट झालेले आहेत. पुढील बॅट्समन जगदीश. चार ओव्हर 1 बॉल 37 रन्स आणि 4 विकेट्स.
71 धावा करायच्यात अजून 22 चेंडूमध्ये. पॉइंटला एक रन मिळालेला आहे जगदीश याला. केतनचा मोठा फटका आणि कॅच ड्रॉप. सिक्सर आहे ना, षटकार आहे, षटकार. इथं पडला, इथं कॅच सोडून इथं पडलं, बाउंड्री लाईनच्या पाठीमागे पडला, षटकार. चौकार देण्यात येतोय. अंपायर चौकार. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज बीट झाला इथे. अजून 20 चेंडूत 66 धावा करायच्या जिंकण्यासाठी. शेवटचे 20 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी धावा करायच्या 66. एका धावासाठी प्रयत्न, डॉट बॉल. अजून 18 चेंडू, 66 धावा करायच्या आहेत. ड्रिंक्स ब्रेक होतो इथे. 42, 5 ओव्हर 42, 4 विकेट गमावून जिंकण्यासाठी 18 चेंडूत 66 धावा. पद्मशाली प्रीमियर लीग सीझन 1 या वर्षीचे पहिले फायनलिस्ट आहेत पद्मशाली वॉरियर संघ. दुसऱ्या फायनलिस्टसाठी ते लढत होते. पद्मशाली स्पार्टन आणि पद्मशाली ड्रॅगन संघात. पद्मशाली स्पार्टन संघाचं इथे पारड वरचढ आहे. पद्मशाली ड्रॅगन संघाला अजून 18 चेंडूत 66 धावा करायच्या जिंकण्यासाठी. त्यानंतर ते फायनलमध्ये पोहोचतील. पुढची ओव्हर घेऊन येते ऋषिकेश बासा. बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर असेल ही. झाली. ओके सॉरी सर. बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर झालेली आहे. नॉर्मल ओव्हर असेल ही. स्लोवर चेंडू चकवलंय बॅट्समनला. डॉट बॉल. अजून 17 चेंडू 66 धावा जिंकण्यासाठी हवेत पद्मशाली ड्रॅगन संघाला.
आणि ते फलंदाज झालाय झेल बाद. जगदीश चिप्पा किपरकडे झेल देऊन बाद झालाय. पुढचा बॅट्समन सूरज कोंडा. सूरज कोंडा पुन्हा एकदा झेल बाद. हॅट्रिकचा चान्स आहे इथे ऋषिकेश बासा याला. बॅटिंगसाठी येते तिथे संजीव मंचे. हॅट्रिक बॉल आहे इथे ऋषिकेशसाठी. त्यांच्यासाठी इथे रनर अलाउड केला जातोय. सूरज कोंटा हा त्यांच्यासाठी रनर असेल. बॅटिंगसाठी आलेत संजीव मंचे. नॉन स्ट्रायकर एंडला केतन मंचे. पहिल्या चेंडूवर लेग साईडला मारला चेंडू. लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव मिळाली या चेंडूवर. सागर आडेप याच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. संजीव शेठ यांनी जर 6 मारला तर. पुढचा चेंडू घेऊन येतोय ऋषिकेश. बॅट्समन केतनसाठी. स्लोअर बॉल आणि केतनचा मोठा फटका. फिल्डर तैनात आणि झेल बाद झाला इथे केतन. लॉंग ऑनच्या दिशेने त्याचा झेल घेण्यात आलाय ऋषिकेश बासाच्या गोलंदाजीवर. ऋषिकेश बासाला या ओव्हरमध्ये 3री विकेट मिळाली आहे. सागर आडेप यांच्याकडून संजीव मंचे यांनी जर 6 मारला तर त्यांना 5,000चं बक्षीस आहे. पुढचा फलंदाज येतोय सँडी. पुढचा फलंदाज येतोय सँडी. फुलटॉस चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने मारला चेंडू. गॅपमध्ये मारला चेंडू. फिल्डर बॉलच्या पाठीमागे आणि रिव्ह्यू घेतला जाईल इथे चेक करण्यासाठी. सेफ आहे फिल्डर. सहा ओव्हर 45 धावा झाल्यात. 7 विकेट गमावून पद्मशाली ड्रॅगन संघाच्या 12 चेंडू 63 धावा करायच्यात. पुढच्या 12 चेंडू 63 धावा करायच्या जिंकण्यासाठी. संजीव मंचे यांच्याकडून सर्वांना 6ची अपेक्षा आहे. त्यांच्या 6साठी इथे बक्षीस ठेवण्यात आले. पुढचा बॉलर अजय कुंदेन.
अजय कुंदेन बॉलिंगला येतोय. संजू मंचे यांच्याकडून जर प्रत्येक फोरला राजेश कट्टा यांच्याकडून जे त्यांचे व्यायी आहेत त्यांच्याकडून प्रत्येक फोरला 1000 रुपये बक्षीस आहे. संजू मंचे यांनी जर फोर मारला तर प्रत्येक फोरला राजेश कट्टा यांच्याकडून 1000 रुपये प्रत्येक फोरला. आपल्या समाजाचे अध्यक्ष आपले भूषण आणि त्यांच्यासाठी आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीबद्दल राजेश कट्टा यांच्याकडून 1000 रुपये या चौकारासाठी राजेश कट्टा यांच्याकडून संजू मंचे यांना 1000 रुपये बक्षीस. याच्यात जेवढं असेल ना तेवढं ठेव. अरे कशाला ऑब्जेक्शन घ्यायचं ना. नाही राहू दे ना. हॅलो. आजच्या दिवसातील सर्वात प्रेक्षणीय आणि अवर्णनीय असा क्षण म्हणजे आपले समाजाचे अध्यक्ष संजू मंचे यांच्याकडून झालेला चौकार. या वयात देखील त्यांनी जे चैतन्य आणि स्फूर्ती दाखवली त्याबद्दल धन्यवाद. सहा ओव्हर 4 चेंडूत 50 धावा झाल्यात. 7 विकेट गमावून पद्मशाली ड्रॅगन संघाच्या. अजून 8 चेंडूत 58 धावा जिंकण्यासाठी. मोठा फटका टॉप एज लागला इथे. कॅच घेतोय अजय कुंदेंनी. कॅच ड्रॉप केला इथे. रवी भाऊ दंडीकडनं संजू शेठ मंचेने जर का चौकार मारला तर 1000 रुपयाचं बक्षीस. असंच प्रोत्साहन आपल्या अध्यक्षांना देत राहा. एक काळ होता कामगार मैदानात संजू मंचे यांचे 2 बंधू यांचे 2 टीम होते. एक चिन्ना मंचेडू एक पेद्दा मंचेडू. हा इतिहास सांगणं गरजेचं आहे आणि त्यांनी तो इतिहास लक्षात ठेवून आपल्या समाजाला क्रिकेटसाठी जे प्रोत्साहन दिले आणि हे संजू मंचे यांच्याकडून उत्कृष्ट फटका. पण त्यांना 2 धावा मिळाल्या आहेत. आपल्या समाजाच्या प्रत्येक उत्सवासाठी जे सौंदर्य आणि रथाचं पूर्ण सौंदर्यीकरण करतात असे सागर आडे जे संजू मंचे यांचे खास मित्र आहेत. त्यांच्याकडून संजू मंचे जर 6 मारले षटकार मारला तर त्यांना 5000चं बक्षीस आहे. उत्कृष्ट षटकार संदीप याच्याकडून सँडीकडून हा सुंदर असा षटकार. स्कोअर झाला आहे 59. 7 विकेट गमावून 7 ओव्हर 1 चेंडू. बॉलिंग करतो चेतन येल्दी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पद्मशाली स्पार्टन संघ पोहोचलेला आहे फायनल मध्ये. त्यांची लढत आहे पद्मशाली वॉरियर बरोबर. पुढची मॅच फायनल मॅच जी आहे ती बरोबर 3:30 वाजता चालू होईल. मोठा फटका आणि पुन्हा एकदा षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार मारलेत सँडीने. सनी दंडी. ही ओव्हर झाल्यानंतर रोलरवर जो माणूस असेल त्याने रोलर फिरवायचा आहे ही मॅच संपल्यानंतर. पुढची मॅच फायनल मॅच 3:30 वाजता चालू होईल. फायनल मॅच असेल पद्मशाली वॉरियर्स वर्सेस पद्मशाली स्पार्टन्स. पुढचा चेंडू हवेत चेंडू पॉइंटच्या फिल्डरने घेतलाय कॅच. नवीन बॅट्समन भास्कर तन्नीर मैदानात येत आहेत.
नवीन बॅट्समन जे येत आहेत मैदानात भास्कर यांनी जर षटकार मारला तर त्यांना 1001 रुपयाचं बक्षीस संजय इरमोल यांच्याकडून. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून. भास्कर तन्नीर यांनी जर षटकार मारला तर त्यांना 2 बक्षीस आहेत इथं. सागर आडेप यांच्याकडून 11,000 आणि इरमोल यांच्याकडून 1,000. वाईड चेंडू. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत त्यांना षटकार मारण्यासाठी. भास्कर तन्नीर यांनी षटकार मारला तर संजय इरमल उत्सव प्रमुख यांच्याकडून 1,000चं बक्षीस आणि सागर अडेप यांच्याकडून 11,000चं बक्षीस. चौका मारलं, 1-2 कमी पडले तुमचे. बॅट्समनचं म्हणणं आहे चौकार मारलाय, अर्धी अमाऊंट द्या पण द्या. आता अजून एक चान्स आहे म्हणून. अजून 2 चेंडूचा इथे चान्स आहे त्यांना षटकार मारण्यासाठी. एक बॉल मध्ये 3 रन काढा, 100 रुपये बक्षीस. पुढचा फटका. 1 धाव मिळाली या चेंडूवर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकवर येतात संजीव मंचे. आणि हा मोठा फटका. चौकार मिळालाय. चौकार मिळालाय. कट्टा यांच्याकडून यांना बक्षीस चौकारानिमित्त 2,000 रुपये जिंकले तिथे संजीव मंचे यांनी. 2 चौकार मारले त्यांनी. कट्टा यांच्याकडून त्यांना एक बक्षीस मिळेल 2,000चं. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच अजय कुंदेन. 20 चेंडू 51 धावा, 5 षटकार, 1 चौकार आणि 1 ओव्हरमध्ये 8 धावा दिल्यात त्याने. रविभाऊ दंडी यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाचं बक्षीस होतं.